जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2026 ठाणे ग्रामीण येथे विचारलेला प्रश्न आपण आज इथे बघणार आहोत. हाच प्रश्न UPSC CSAT 2015 मध्ये आपल्याला विचारला गेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर आपण काही सेकंदामध्ये काढू शकतो. त्याची सोपी ट्रिक्स आज आपण इथे बघणार आहोत. तर इथे बघा कशा पद्धतीने हा प्रश्न सुरू व्हायचा. बसमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या एका गटामध्ये 6 जण तमिळ, 15 जण हिंदी, 6 जण गुजराती बोलू शकतात. त्या गटामध्ये उल्लेखित इतर भाषाही बोलणारे व्यक्ती इथे आहेत. जर गटातील 2 व्यक्ती फक्त 2च भाषा बोलू शकतात आणि एक व्यक्ती 3 भाषा बोलू शकत असेल तर या गटामध्ये एकूण व्यक्तींची संख्या किती, असा प्रश्न आपल्याला विचारला गेला. मग आपण जर बघितलं तर काही सेकंदामध्ये याचं उत्तर कसं काढणार ते थोडंसं आपण समजून घेऊ. इथं काय करायचं की पहिले सर्व जे भाषिक आहेत त्या भाषिकांची पहिले डिलिंग्स करायची. तसं बघा इथे 6 जण तमिळ बोलणारे आहेत, आपण इथे 6 लिहू. त्याच्यानंतर 15 जण जे आहेत 15 जण हिंदी बोलणारे आहेत, तर आपण इथे 15 जण लिहिणार. त्याच्यानंतर 6 जण जे आहेत गुजराती बोलणारे आहेत, तर इथे 6 जण आपण लिहिणार. मग आता 15 आणि 6 यांची बेरीज देते 21 आणि 21 आणि 6 यांची बेरीज देते 27. तर पहिले आपण यांची बेरीज करून घेऊ. त्यानंतर वजाबाकीचं चिन्ह द्यायचंय आणि वजाबाकीचं चिन्ह दिल्यानंतर 2 भाषा बोलणारे किती आहेत तर बघा इथे 2 भाषा बोलणारे जे 2 व्यक्ती आपल्याला इथे बघायला मिळू शकतात. म्हणून इथे आपण जर बघितलं तर 2 भाषा बोलणारे 2 व्यक्ती आपण इथे लिहिले. त्यानंतर कंपल्सरी आपल्याला इथे बघा 2 घ्यायचा आहे आणि 2 घेतल्यानंतर इथे गुणाकाराचं आपल्याला चिन्ह जे चिन्ह द्यायचंय. मग 3 भाषा बोलणारे जे 3 भाषा बोलणारे किती व्यक्ती आहेत आपल्याकडे तर 1 व्यक्ती आहे. आपण इथं काय केलं 1 घेतलं तर 2 गुणिले 1 किती येणार तुमचं 2 येणार. मग 27 मधून 2 वजा करायचं आणि पुन्हा 2 वजा करायचं. 27 मधून 2 गेला तर 25 राहणार आणि 25 मधून 2 गेले तर आपल्याकडे आन्सर येणार इथे 23. तर सरळ सरळ आपण बघा काही सेकंदामध्ये आपण याचं उत्तर जे उत्तर आपण इथे काढलं. मग आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. नक्की मला याचं उत्तर उत्तर तुम्ही कमेंट करा. हा प्रश्न तुमच्यासाठी.